काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे निकटवर्तीय समजले जाणारे छावा संग्राम परिषदेचे जिल्हाध्यक्ष नीलम हलमारे यांनी नाना पटोले यांच्याकडून होणाऱ्या अपमानाला कंटाळून काँग्रेस पक्ष सोडत गोंदिया विधानसभा क्षेत्राचे आमदार विनोद अग्रवाल यांच्या उपस्थितीमध्ये शेकडो कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आहे। नाना पटोले यांनी मला जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये पंजा निवडणूक चिन्ह देत निवडणूक लढण्याची संधी दिली, मात्र माझ्या प्रचाराला न येता मला एकटं सोडलं। ज्या पक्षात गेली 20 वर्षे मी निष्ठेनं कामं केली तर नाना पटोले यांची छावा संग्राम परिषद वाढवण्यास मदत केली तरी देखील नाना पटोले यांनी मला कधीही साथ दिली नाही। त्यांना सामान्य कार्यकर्त्यांशी काहीही घेणं देणं नाही। त्यामुळं मी नाना पटोले यांना न सांगता काँग्रेस पक्ष सोडून भारतीय जनता पक्षात प्रवेश केला असल्याचं नीलम हलमारे यांनी सांगितलं। तर नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत देखील नाना पटोले हे प्रदेशाध्यक्ष असताना त्यांना महाराष्ट्र राज्यात सरकार देखील आणता आलं नाही। त्यामुळं हुकुमशाही चालत असलेल्या पक्षात आणखी अपमानित होऊन किती दिवस काम करायचं। त्यामुळे विकासाच्या दिशेनं पाऊल वाढवणाऱ्या भारतीय जनता पक्षाची साथ नीलम हलमारे यांनी निवडली। येत्या काळात काँग्रेस पक्षाला आणखी गळती लागेल असं भाकीत त्यांनी केलं आहे। 300 लोकांचा आज 300च्या लोकांचा आज प्रवेश झालेला आहे आणि हा प्रवेश अजून वाढणार, कारण की आम्ही प्रवेशाची कुठे पण आम्ही खूप वाजागाजा केला नाही, कारण त्याच्यामुळे लोकांना आज पण माहित नाही, आता पण फोन करून राहिले की बाबा आता आम्ही ऐकलं माध्यमाच्या याच्यातून। तर नक्कीच आम्ही जेव्हा लोकांमध्ये जाऊ तर आम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये सगळ्यांचा प्रवेश करणार। आणि आता विनोद भाऊंनी सांगितलंच, जे ऑनलाईनचं आहे आणि ऑनलाईन मार्फत आम्ही सदस्यता नोंदणी करू भारतीय जनता पार्टीत। काय म्हणाले, नानांची काय प्रतिक्रिया होती? मी माहिती दिली नाही, कारण की त्यांना ते स्वतः एकदम महाराष्ट्रात व्यस्त असतात, पण त्यांचं आपल्या गृह जिल्ह्यात लक्ष राहत नाही। तुम्हाला माहित आहे आता काय झालं, तर त्याच्यामुळे मी माहिती देण्याची वेळ पण आली नाही आणि माहिती दिली नाही, कारण की त्यांनी आम्हाला वेळ दिली नाही, कधीच बसायला वेळ दिली नाही, आमच्या समस्या जाणून घेतल्या नाही। त्याच्यामुळे मी त्यांना माहिती न देताच, कारण की स्वतःचा दुःख स्वतःलाच माहीत असते, त्याच्यामुळे मी आणि माझ्या मित्रपरिवाराने एक बसून आम्ही चर्चा केली आणि विनोद भाऊ अग्रवालजी यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टीत पक्ष प्रवेश केला। अजून काँग्रेसला गळती लागेल असं वाटतं का आपल्याला? आता नक्कीच तुम्ही बघत आहात की जास्त नाही, पण ह्या 15-20 दिवसात 1-1.5 महिन्यात अजून काँग्रेसचे लोक आमच्या भारतीय जनता पार्टीत येतील। काँग्रेसचे प्रमुख कार्यकर्ते नीलमजी हलमारे यांनी आज आपल्या अनेक सोबतींना घेऊन, अनेक कार्यकर्त्यांना घेऊन शेकडोच्या संख्येमध्ये या ठिकाणी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे। मी त्यांचे खूप खूप अभिनंदन करतो। त्यांना निश्चित रूपाने भारतीय जनता पक्षामध्ये चांगलं स्थान दिलं जाईल आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा अनेक काँग्रेसचे लोक आणि कार्यकर्ते भारतीय जनता पक्षामध्ये येण्यास इच्छुक आहेत। त्यांच्याशी बोलणी सुरू आहे आणि आगामी काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आज भारतीय जनता पक्षामध्ये अनेक जे चांगले लोक असतील त्यांना निश्चित रूपाने प्रवेश दिला जाईल, त्यांना चांगले स्थान दिले। प्रतिनिधी राधाकिशन चुटे, NTV न्यूज मराठी, गोंदिया।